अंतर्गत राज्यस्तरीय ऑनलाईन शिक्षण उपक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करते. माझं नाव श्रीमती रेश्मा रामचंद्र कुळे आणि शाळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 1, एन वॉर्ड, घाटकोपर. आज आपण गणिताच्या तासाला प्रकरण 15 अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे क्षेत्रफळ. या घटकामध्ये आज आपण घेणार आहोत समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळाची सूत्र कशी तयार होतात आणि दिलेल्या सूत्रानुसार आपण उदाहरणं कशी सोडवायची हे अभ्यासणार आहोत. क्षेत्रफळ हा आपल्या दैनंदिन जीवनाशी अत्यंत निगडित असा विषय आहे. जसजसे तुम्ही मोठे व्हाल तसं तुम्हाला या घटकाचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक पाहायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. आजचा सुविचार आहे, आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त आपले विचार पॉझिटिव्ह हवेत. सुविचार पुन्हा एकदा ऐका. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त आपले विचार पॉझिटिव्ह पाहिजेत. पॉझिटिव्ह म्हणजेच काय, तर कोणत्याही गोष्टीकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. कुठलीही शंका मनात न ठेवता आपण विश्वासाने काम केलं पाहिजे. काही मुलांचं काय होतं, ते पाहतही नाहीत की कुठला अभ्यास चाललाय, काय चाललंय, काय करायचं आहे. करण्यापूर्वीच, पाहण्यापूर्वीच, समजून घेण्यापूर्वीच मला हे जमणार नाही, मला हे येणार नाही, अशी निगेटिव्ह विचारांची गर्दी त्यांच्या मनात होते. आणि निगेटिव्ह विचार आले, नकारात्मक विचार आले तर आपण काहीही करू शकत नाही. पण कोणत्याही गोष्टीकडे जर तुम्ही पॉझिटिव्ह विचारांनी पाहिलं, सकारात्मक विचारांनी पाहिलं तर प्रत्येक गोष्ट ही प्रयत्नाने साध्य होते. त्यामुळे निगेटिव्ह विचार जे आहेत, नकारात्मक विचार आहेत, ते सर्वांनी सोडून द्यायचे आहेत. की मला खूप शिकायचंय, मला हे येणारच, मी हे समजून घेणारच. खूप सोपं असतं. कितीही अवघड असलं, तुम्हाला दिसायला अवघड असतं, पण तुम्ही पॉझिटिव्हली विचार केला तर अशक्य गोष्ट ही शक्य होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आजपासून पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करायची. कधी कधी बघा, वर्गात प्रश्न विचारला जातो किंवा वर्गात कोणी पाहुणे आले, कोणी साहेब आले, तर विचारलं जातं की वर्गात हुशार कोण आहे, तर न कळत सगळे विद्यार्थी एखाद्या विद्यार्थ्याकडे बोट दाखवतात. हे चुकीचं आहे ना, कारण तुम्हीही हुशार आहात, प्रत्येक जण हुशार आहे, तर प्रत्येकाचं बोट हे आपल्याकडे वळलं पाहिजे. इतका सकारात्मक विचार, इतका पॉझिटिव्ह विचार प्रत्येकाने करायचा आहे. आता आपण वळूया आपल्या अभ्यासाकडे. आज आपण शिकणार आहोत क्षेत्रफळ. तुम्ही इयत्ता 7वी मध्ये काही क्षेत्रफळ पाहिलेली आहेत. आता काय पाहिलेलं आहे ते आपण बघूया. इयत्ता 7वीत तुम्ही यातल्या काही आकृत्यांची क्षेत्रफळ पाहिलेली आहेत. आयताचं क्षेत्रफळ तुम्हाला माहित आहे, चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढायचं माहित आहे, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं माहित आहे, त्यांची सूत्र कशी तयार झाली हे सुद्धा तुम्ही अभ्यासलेलं आहे. तरीही आज उजळणी म्हणून आपण घेतोय की क्षेत्रफळ म्हणजे काय. तर ह्या ज्या बंदिस्त आकृती दिसतात त्याला कुठेही वेगळी जागा नाही. प्रत्येकाचा आकार हा काय आहे, ठरलेला आहे. आणि या प्रत्येक आकृतीला जागा लागली. मी ह्या पेपरवरती हा चौरस ठेवलाय, ह्या चौरसाला ही विशिष्ट जागा लागली, या त्रिकोणाला सुद्धा जी जागा लागलेली आहे. म्हणजे या प्रत्येक आकृतीने जेवढी जागा व्यापलेली आहे, त्याला जेवढी जागा लागलेली आहे, तेवढी जागा म्हणजेच त्या आकृतीचं क्षेत्रफळ. हा चौरस आहे, ह्या चौरसाला ही सगळी एवढी जागा लागलेली आहे. ही संपूर्ण जागा, ही आतली जी जागा लागलेली आहे म्हणजेच हे चौरसाचं क्षेत्रफळ. त्रिकोणाने जी जागा व्यापलेली आहे ही संपूर्ण, हे झालं या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळ म्हणजे काय, तर
जितकी जागा लागते, त्या वस्तूला जेवढी जागा लागते, तेवढ्या जागेला आपण काय म्हणतो? क्षेत्रफळ असं म्हणतो. आता नुसती आकृती पाहून कोणी विचारलं, ह्याचं क्षेत्रफळ सांगा. तर आपल्याला सांगता येईल का? तर अजिबात सांगता येणार नाही. त्यासाठी वेगवेगळी सूत्र तयार झालेली आहेत आणि त्या सूत्रांचा आपण अभ्यास करणार आहोत. ती सूत्र कशी तयार होतात ते आपण बघणार आहोत. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की क्षेत्रफळाचा उपयोग हा तुम्हाला दैनंदिन जीवनात होणार आहे. खूप ठिकाणी होणार आहे. तर एक नेहमीचं उदाहरण सांगते, की आपल्या घरामध्ये लादी बसवायची असेल, फरशा बसवायच्या असतील, तर तरी सुद्धा आपल्याला त्या जमिनीचं काय काढावं लागतं? क्षेत्रफळ काढावं लागतं. म्हणजे याच्यामध्ये किती लाद्या बसतील? एखाद्या भिंतीला रंग द्यायचा आहे, तर त्या भिंतीचं क्षेत्रफळ किती आहे? हे काढल्यानंतर त्याचे कारागीर किती रंग लागेल किंवा किती फरशा लागतील, हे आपल्याला बरोबर सांगतात. कारण तिथे सुद्धा काय येत असतं? क्षेत्रफळ येत असतं. कधी-कधी बघा, तुम्ही टेलरकडे जाता कपडे शिवायला, तिथे सुद्धा माप घेतलं जातं. त्यानंतर तुम्ही किती अंतर चालून गेलात, तिथेही किलोमीटरमध्ये माप असतं. कपड्यांचं सेंटीमीटरमध्ये माप घेतलेलं असतं. मग प्रत्येक गोष्टीचं काय केलं जातं? माप घेतलं जातं. आता ह्या आकृत्या आहेत. या आकृत्यांची मापं ही सेंटीमीटरमध्ये, मीटरमध्ये किंवा किलोमीटरमध्ये सुद्धा असू शकतील, इतक्या मोठ्या आकारात असतील तर. आता सेंटीमीटर, त्याच्यानंतर मीटर आणि किलोमीटर ही यांची काय आहेत? एककं आहेत. या परिमाणामध्ये याची लांबी आणि रुंदी मोजली जाते. ही लांबी किती आहे? रुंदी किती आहे? लांबी किती? पाया म्हणजे ह्या पायाची लांबी किती आहे? ह्याची उंची किती असेल? हे सगळं याच्यामध्ये मोजतात. आता याचं ज्या वेळेला क्षेत्रफळ काढलं जातं, तेव्हा क्षेत्रफळ मात्र चौरस सेंटीमीटरमध्ये मोजलं जातं. जेव्हा एखाद्या आयताचं, एखाद्या आकृतीचं कशाचंही माप तुम्हाला जर सेंटीमीटरमध्ये दिलेलं असेल, तर त्याचं क्षेत्रफळ हे चौरस सेंटीमीटर या एककामध्ये मोजलं जातं. एखाद्या आकृतीचं माप मीटरमध्ये असेल, तर त्याचं क्षेत्रफळ हे चौरस मीटरमध्ये मोजलं जातं. किलोमीटरमध्ये असेल, तेव्हा चौरस किलोमीटर असं क्षेत्रफळ मोजलं जातं. का असं मोजलं जातं? की चौरसामध्येच का मोजतात? जर आपल्याला लांबी आणि रुंदी सेंटीमीटरमध्ये दिलेली असेल, मीटरमध्ये दिलेली असेल किंवा किलोमीटरमध्ये दिलेली असेल, तर मग क्षेत्रफळ चौरस किलोमीटर का लिहायचं? क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर का लिहायचं? क्षेत्रफळ चौरस किलोमीटर का लिहायचं? तर जे आपले गणित तज्ञ होऊन गेलेले आहेत, ह्या गणित तज्ञांनी याचं शोध घेतलेला आहे, की एखाद्या आकृतीचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल, तर त्यांनी वेगवेगळ्या आयडिया वापरल्या आणि मग त्यांच्या लक्षात आलं, की क्षेत्रफळ हे जर आपण आयतामध्ये आणि चौरसामध्ये जर आपण मोजलं, तर ती सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि म्हणून तेव्हापासून क्षेत्रफळ हे चौरसामध्ये मोजलं जातं. एक उदाहरण बघा, की माझ्याकडे इथे 2 आकृत्या आहेत. एक आहे चौरस आणि दुसरा आहे आयत. आता मी तुम्हाला सांगितलं, की यांची क्षेत्रफळं, बहुभुजाकृतीच्या आकृत्यांची क्षेत्रफळं ही चौरसामध्ये मोजली जातात. आता चौरसामध्ये मोजली जातात म्हणजे काय? तर पाहून आपल्याला सांगता येतं का, की कुठली आकृती मोठी आहे किंवा कोणत्या आकृतीने जास्त जागा व्यापली आहे? अंदाजे उत्तर आपण सांगू शकतो, की कदाचित या आकृतीने जास्त जागा व्यापलेली आहे किंवा या आकृतीने जागा जास्त व्यापलेली आहे. म्हणजे पाहून आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. मग या गणिती तज्ञांनी काय केलं, की वेगवेगळे प्रयोग केले आणि प्रयोगांती शेवटी सादर झालं, की आपण आयत किंवा चौरसाने आकृत्यांचं क्षेत्रफळ मोजू शकतो. कसं काय? समजा मला ह्याचं क्षेत्रफळ मोजायचं मी ठरवलं. तर मी ह्याच्यामध्ये समजा गोल काढले. काय काढले? असे गोल काढले.
संपूर्ण आकृती भरून मी गोल काढले तर काय होणार आहे? मध्ये मध्ये बघा जागा रिकामी दिसते. ही जागा आहे ही रिकामी झाली. म्हणजे संपूर्ण आकृतीभर मला असे गोल काढले तरी सुद्धा मध्ये मध्ये जागा काय राहणार आहे? रिकाम्या राहणार आहेत. म्हणजे त्या जागेचं क्षेत्रफळ मोजलंच जाणार नाही. समजा मी पानांचे आकार काढले संपूर्ण आकृतीवर आणि ती पानं मोजली म्हणजे त्या आकृतीचं क्षेत्रफळ, पण तरीही होणार नाही, कारण मध्ये मध्ये जागा काय राहणार आहेत? रिकाम्या राहणार आहेत. असे कितीतरी प्रयोग केले आणि त्यानंतर मग लक्षात आलं की समजा आपण आयत काढले, हे आयत काढले, संपूर्ण आकृतीवर आयत काढले, ते आयत आपण लावले तर संपूर्ण आकृतीमध्ये आयत आपल्याला बसवता येतात. त्याच्यानंतर जर चौरस काढले तर चौरस सुद्धा तंतोतंत आपल्याला याच्यामध्ये बसवता येतात. म्हणजे कुठेही जागा मोकळी राहत नाही. म्हणजेच या आकृत्यांचं आपल्याला व्यवस्थितपणे क्षेत्रफळ काढता येतं. आणि म्हणून तेव्हापासून या आकृत्यांची क्षेत्रफळ ही कशामध्ये काढली जाऊ लागली? तर चौरसाने काढली जाऊ लागली. आता ही जी आकृती आहे बघूया आपण कसं आहे. तर हा एक चौरस आहे. त्या चौरसामध्ये मी काय केलं तर 1 सेंटीमीटर मापाचे काय काढणार आहे? त्याच्यामध्ये चौरस काढणार आहे. समजा ह्या चौरसाची एक बाजू ही 10 सेंटीमीटर जर असेल, किती आहे? या चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर असेल तर या चौरसामध्ये एकेका सेंटीमीटरचे किती चौरस बसतात? तर ते मी काढून तुम्हाला दाखवणार आहे. बघा. काय केलं? चौरसामध्ये 1 सेंटीमीटरचे आपण हे चौरस काढतोय. मला या चौरसाचं क्षेत्रफळ मोजायचं आहे. आता ते कसं मोजलं जातंय ते बघा. हा चौरस काढला. याची एक बाजू आहे 10 सेंटीमीटर. चौरसाच्या चारी बाजू समान असतात हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे चौरसाची प्रत्येक बाजू किती असणार आहे? 10 सेंटीमीटर आहे. मी 1 सेंटीमीटरवर काय केले? चौरस 1 सेंटीमीटर म्हणजे त्याची कुठलीही बाजू घेतली तर ती किती असणार आहे? 1 सेंटीमीटर. मग अशा या 10 सेंटीमीटरच्या चौरसामध्ये बघा मी 1 सेंटीमीटरचे चौरस काढले. किती चौरस बसले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. जर मी ही सगळे चौरस मोजले तर ते किती भरतात आहे? 100 चौरस भरतात आहे. किती भरतात आहे? 100 चौरस सेंटीमीटर आहेत. म्हणजेच ह्या संपूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे? 100 चौरस सेंटीमीटर. मग हे 100 कसे आले? मग लक्ष दिल्यानंतर कळलं की मी चौरसाची बाजू गुणिले बाजू घेतली तर काय झालं? चौरसाचं क्षेत्रफळ आलं. म्हणजे सूत्र कसं तयार झालं? तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. बाजू गुणिले बाजूच म्हणजे काय? बाजूचा वर्ग. काय तयार झालं सूत्र? चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 10 सेंटीमीटर. म्हणजेच 10 गुणिले 10 बरोबर 100 चौरस सेंटीमीटर. मग किती सोपं झालं, कुठे जागा राहिली नाही. प्रत्येक जागेचा जेवढा भाग आहे तेवढी प्रत्येक जागा मोजली गेली. अशा प्रकारे हे सूत्र तयार झालं. आता हा आहे आयत. या आयतामध्ये सुद्धा आपण जर 1 सेंटीमीटर वरती चौरस काढले, समजा याची
आपण लांबी मोजूया. याची लांबी आहे 14 सेंटीमीटर आणि या आयताची रुंदी आहे 7 सेंटीमीटर. समजा मी या आयतामध्ये 1 सेंटीमीटर प्रमाणे जर असे चौरस काढले तर काय होणार आहे? किती बसतील? उभ्या रांगेमध्ये ही रुंदी किती आहे? 7 सेंटीमीटर. म्हणजे किती चौरस बसणार आहे तिथे? 7 चौरस बसणार आहेत. आणि मी लांबीमध्ये जर काढले तर किती चौरस बसणार आहेत? त्याची लांबी आहे 14 सेंटीमीटर. म्हणजे लांबीमध्ये किती बसणार आहेत? 14 चौरस बसणार आहेत. हे झाले. 14 आहे लांबी. 1-1 सेंटीमीटर वरती आपण जर खुणा केल्या आणि ते जोडले तर हे एवढे चौरस भरलेले आहेत. हे जर आपण प्रत्येक काउंट केला, प्रत्येक चौरस आपण मोजला तर ते किती भरतात आहे? 98 चौरस भरतात आहे. इथे भरले चौरस 100 आणि इथे भरले 98. म्हणजे या आयताचं क्षेत्रफळ किती आलं? 98 चौरस सेंटीमीटर. मग इथे सुद्धा काय केलेलं आहे? कसे आले 98? तर 14चा आणि 7चा जर गुणाकार केला तर किती येतात? 14 सत्ते 98. मग इथे सूत्र काय तयार झालं की 14 ही काय आहे? लांबी आहे आणि 7 ही काय आहे? रुंदी आहे. म्हणजे लांबी गुणिले रुंदी बरोबर आयताचं क्षेत्रफळ. म्हणूनच तेव्हापासून या चौरसाचा वापर करून क्षेत्रफळ मोजली जातात. हे तुम्ही सगळं शिकलेले आहात. आता आपल्याला जायचं आहे नवीन आज आपण जो भाग शिकणार आहोत ते म्हणजे समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. हा आहे समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन कशाला म्हणायचं? तर ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू या समांतर असतात बघा. या समांतरभुज चौकोनामध्ये एडी ही बाजू आणि बीसी ही बाजू ह्या काय आहेत? समांतर आहेत. समांतरचाच अर्थ काय? की त्या कितीही वाढवल्या तरी छेदत नाहीत. मग असा हा जो चौकोन आहे, कारण याचा कुठलाही कोन काटकोन नाही. या चौकोनाचा कोणत्याही 4 कोनांपैकी कोणताही कोन काटकोन नाही, पण त्याच्या समोरासमोरील भुजा कशा असतात? समांतर असतात. त्याला म्हणतात समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. आता या चौकोनाचं क्षेत्रफळ कसं तयार झालं हे आपण आता बघणार आहोत. तर काय करायचं आहे? मी एक समांतरभुज चौकोन घेतला. दुसरा त्याला एकरूप असणारा, बघा मी हा दुसरा समांतरभुज चौकोन घेतला. तो चौकोन मी काय केला? त्या चौकोनावर ठेवला. तेव्हा काय दिसून येतंय की तो त्याला बरोबर तंतोतंत जुळलेला आहे. बाजूवर बाजू, कोणावरती कोन. म्हणजे या समांतर ABCD या समांतरभुज चौकोनाचा हा मी एक एकरूप चौकोन घेतलेला आहे. आता या एकरूप चौकोनामध्ये मी काय केलं? तर पायावरती हा जो खालचा मला पाया दिसतोय, तुम्ही कोणत्याही पायावर लंब टाकू शकता. या पायावरती A मधून मी काय टाकणार आहे? लंब टाकणार आहे. लंब टाकताना आपण मागे शिकलेलो आहोत की आपण काटकोनी गुण्याचा वापर करायचा आहे. कशाचा वापर करायचा आहे? काटकोनी गुण्याचा वापर करायचा आहे किंवा त्रिकोणी गुण्याचा वापर करायचा आहे. त्रिकोणी गुण्याचा वापर करून त्याचा जो खालचा भाग आहे, काटकोन करणारी एक बाजू आहे, ती या आकृतीच्या बरोबर पायावर व्यवस्थित ठेवायची आहे. आणि मग सरकवत सरकवत
हा काटकोनी गुन्हा पुढे पुढे घेऊन शिरोबिंदू जिथे मॅच होईल, जिथे शिरोबिंदू जोडला जाईल तिथपर्यंत तो सरकवत आणायचा आहे. दिसलं सगळ्यांना? बघा इथे काय झालं की चौकोनाचा हा शिरोबिंदू आणि त्याचा पाया म्हणजे त्या शिरोबिंदूतून या पायावरती काय टाकायचं आहे? लंब टाकायचा आहे. हा मी लंब टाकला. काय केलं मी? एक समांतरभुज चौरस, त्याला एकरूप असणारा दुसरा घेतला आणि त्या दुसऱ्या चौरसाला मी काय केलं? शिरोबिंदूतून त्याच्या पायावरती काय केलेलं आहे? लंब टाकलेला आहे. आता हा लंब मी कापून घेणार आहे. हा लंब काय करणार आहे मी? कापणार आहे. हा कापला. आता हा कापलेला भाग हा मी काय करणार आहे? इथे पुढे आणून ह्या पुढच्या भागाला मी जोडणार आहे. बघा, त्याच समांतरभुज चौकोनाचा भाग मी कापला आणि तो मी इथे जोडला. काय तयार झालं? कुठली आकृती तयार झाली? कोणाला सांगता येईल? तर ही आकृती तयार झाली आयताची. कोणती आकृती तयार झाली? आयताची आकृती तयार झाली. या समांतरभुज चौकोनावर मी काय केलं? शिरोबिंदूतून एका शिरोबिंदूतून समोरच्या पायावरती काय केला? लंब टाकला. तो लंब मी कापला आणि कापलेली बाजू या दुसऱ्या भागावरती मी इथे काय केली? जोडली. तर काय दिसायला लागलं मला इथे? चौरस आयत दिसायला लागला. मग आयताचं क्षेत्रफळ तुम्हाला माहित आहे. आयताचं क्षेत्रफळ कसं काढलं जातं? लांबी गुणिले रुंदी. ही जी मोठी बाजू आहे त्याला म्हणतात लांबी आणि छोटी जी आहे ती आहे रुंदी. आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. समोरासमोरील बाजू ह्या सारख्या मापाच्या असतात. मग आयताचं क्षेत्रफळ आपण कसं काढतो? तर लांबी गुणिले रुंदी. हाच समांतरभुज चौकोन आणि त्याच्यापासून आयत तयार झाला. म्हणजे ह्या दोघांची क्षेत्रफळ कशी आहेत? सारखी आहेत. वेगळं काही जोडलंय का? वेगळं काही घेतलंय का? एक्स्ट्रा जागा व्यापलेली आहे का? तर नाही. म्हणजेच जर आयताचं क्षेत्रफळ काढायला आपण लांबी गुणिले रुंदी वापरतो, तर समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी. कसं तयार झालं? समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. कसं काय तयार झालं? तर समांतरभुज चौकोनापासून काय तयार झाला? आयत तयार झाला. मग आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदीने मोजलं जातं. तर तोच नियम आपल्याला या समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळासाठी लागू होतो. समजले तुम्हाला आता कसं तयार झालं क्षेत्रफळ? कारण समांतरभुज चौकोनापासून आयत तयार झाला. त्यामुळे समांतरभुज चौकोन आणि आयत या दोहोंचं क्षेत्रफळ कसं आहे? सारखंच आहे. मग समांतरभुज चौकोनाचा पाया आणि दुसरी बाजू म्हणजे समांतरभुज चौकोनाची काय असणार आहे? उंची असणार आहे. म्हणजेच इथे घेताना लांबी गुणिले रुंदी, इथे आपल्याला लांबी आणि रुंदी दिसत नाही. मग लांबी म्हणजे काय? तर हा एक पाया घ्यायचा. म्हणजेच आपलं सूत्र खरं काय तयार झालं? समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. लक्षात येतंय की आयत त्यापासून तयार झाला. आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, दोघांची क्षेत्रफळ सारखीच म्हणून इथे सुद्धा लांबी गुणिले रुंदी. पण इथे लांबी काय धरायची आहे? तर जो समांतरभुज चौकोन दिलेला आहे त्याचा पाया. काय घ्यायचा आहे? पाया. मग तो पाया तुम्ही कोणताही घेऊ शकता. तुम्ही BC घेऊ शकता, DC घेऊ शकता, AD घेऊ शकता किंवा AB घेऊ शकता. आणि उंची कशी घ्यायची आहे? तर एका शिरोबिंदूतून समोरच्या पायावर लंब टाकला
की काय मिळणार आहे आपल्याला? उंची मिळणार आहे. म्हणजे समांतरभुज चौकोनाचा पाया म्हणजे आयताची लांबी, आयताची एक बाजू म्हणजे काय झाली? ती समांतरभुज चौकोनाचा तो पाया झाला. आणि आयताची रुंदी म्हणजे समांतरभुज चौकोनाची काय झाली? उंची. त्याची उंची घेतली म्हणजे ती उंची म्हणजेच आयताची काय असणार आहे? रुंदी. म्हणजे समांतरभुज चौकोनाचं आपल्याला क्षेत्रफळाचं सूत्र काय मिळालं? पाया गुणिले उंची. समजून घेतलं सगळ्यांनी की कसं झालं? समांतरभुज चौकोनापासून आयत तयार केला. दोघंही सारखेच असल्यामुळे दिसायला आकृत्या वेगळ्या असल्या तरी त्यांनी व्यापलेलं क्षेत्र, त्यांनी व्यापलेलं जागा ही कशी आहे? सारखीच आहे. म्हणून दोघांचं क्षेत्रफळ कसं आहे? सारखं आहे. आयतासाठी आपण लांबी गुणिले रुंदी याच सूत्राचा उपयोग आपल्याला समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढताना होतो. पण आयताला लांबी आणि रुंदी असते. मग इथे लांबी काय धरायची आहे? तर समांतरभुज चौकोनाचा पाया ही लांबी धरायची आहे आणि जी उंची आहे तीच आयताची रुंदी. असं घेऊन आपल्याला पाया गुणिले उंची हे सूत्र आपल्याला मिळालेलं आहे आणि त्या सूत्रावरून आपण पुढची गणित सोडवणार आहोत. सगळ्यांना नक्की समजलेलं आहे? समजलं असेल असं मी गृहीत धरून पुढे जाऊया. ही एक आकृती आहे समांतरभुज चौकोनाची. याला आपण नाव देऊया P, Q, R आणि S. समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काय सांगितलं मी तुम्हाला? समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. दिलेली नसेल तरी आपल्याला ती काढता येते. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कोणताही पाया घेतला तरी चालतो. आता तुम्ही लक्ष द्यायचं आहे की समजा मी SR हा पाया घेतला तर ही काय असणार आहे? ही असणार आहे त्याची उंची असणार आहे. कधी? हा मी पाया घेतल्यानंतर. हा पाया घेतला, SR हा पाया घेतला तर इथे मी E हे नाव देते. PE ही त्याची झाली उंची. समजा एखाद्या मुलाने हा पाया घेतला, PS हा पाया घेतला तर त्याची उंची कोणती येणार आहे? तर काटकोनी गुण्या घ्या. काटकोनी गुण्या काय करायचं आहे? पायावरती बरोबर ठेवायचा आहे आणि हळूहळू काय करायचं आहे? तो सरकवत पुढे आणायचा आहे आणि पाया समोरच्या बिंदूला काय करायचं आहे? जोडायचं आहे. हा PS या बाजू समोरचा R हा काय आहे? कोन आहे. त्या कोणाला आपण इथे जोडणार आहोत. ही झाली त्याची ही उंची आणि PS हा झाला त्याचा पाया. या बिंदूला नाव देऊया आपण F. म्हणजे जरी एखाद्या आकृतीमध्ये तुम्हाला हा पाया दिला तर ही उंची घेता येते. समजा हा पाया घेतला तुम्ही, PR हा पाया घेतला तर PR नंतर तेच करायचं. पुन्हा काय करायचं आहे? त्याच्या समोरच्या कोणापर्यंत आपल्याला जोडायचं आहे. समजा हा पाया घेतला आपण तर आपण काय करायचं आहे? या पायावर काटकोनी गुण्या किंवा त्रिकोणी गुण्या ठेवायचा आहे. सरकवत बरोबर पुढे आणायचा आणि समोरच्या बिंदूपर्यंत तो काय करायचा आहे? घ्यायचा आहे. बघा, ही झाली याची उंची. कोणती उंची आली? RG. आणि हा झाला त्याचा पाया. PQ हा पाया असेल तर RG ही त्याची झाली उंची. आता हा पाया घेतला, PQ हा पाया घेतला. पुन्हा तेच काय करायचं आहे? सरकवत समोरच्या बिंदूपर्यंत, पायासमोरील बिंदूपर्यंत आपल्याला काय करायचं आहे? जायचं आहे आणि काय करायचं आहे? त्याची उंची आपल्याला घ्यायची आहे. बघा, काटकोनी गुण्या व्यवस्थित ठेवायचा.
पी क्यू या हा पाया घेतला तर पी एल ही त्याची काय झाली? उंची झाली. म्हणजे समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर दोन गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. एक म्हणजे पाया आणि दुसरं म्हणजे उंची. या दोन गोष्टी माहित असतील तर आपण समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढू शकतो. घाबरून जायचं नाही. काही मुलांना काय वाटतं, हा एक पाया दिलाय म्हणजे हीच फक्त उंची असणार आहे. तर असं नाही. तुम्ही जो पाया घ्याल त्याच्या समोरील बिंदूपर्यंत तुम्ही लंब टाकला की तुम्हाला त्याची उंची मिळेल. आणि अशा प्रकारे पाया आणि उंची घेऊन आपल्याला समांतरभुज चौरसाचं क्षेत्रफळ काढता येतं. क्षेत्रफळ दिलं असेल आणि पाया दिला असेल तर त्यावरून आपल्याला उंची काढता येते. क्षेत्रफळ आणि उंची दिलेली असेल आणि पाया दिला नसेल तर आपल्याला त्यावरून पाया सुद्धा काढता येतो. त्यामुळे सूत्र लक्षात ठेवायचं, समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. आता आपण उदाहरण सोडवूया. पहिलं उदाहरण आहे तुमच्या समोर. एका समांतरभुज चौकोनाचा पाया 8 सेंटीमीटर व उंची 5 सेंटीमीटर असेल तर त्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढा. तुम्हाला शक्य असेल, शक्य म्हणण्यापेक्षा एक रफ आकृती काढायची सवय नेहमी आपल्या हाताला लावायची आहे. समांतरभुज चौकोन हा झाला त्याचा पाया आणि ही झाली त्याची उंची. पाया किती दिलेला आहे? 8 सेंटीमीटर आणि उंची किती दिलेली आहे? 5 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे? चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. सूत्रात आपण शिकलेलो आहोत, समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. नेहमी उदाहरण सोडवताना काय करायचं आहे? सूत्र माहित आहे ते लिहायचंच आहे. मग कसं लिहाल? पहिलं सूत्र लिहायचं, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. सूत्र लिहून झाल्यानंतर बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह घ्यायचं आणि किमती भरायच्या आहेत. पाया किती दिलेला आहे? 8 सेंटीमीटर आणि उंची किती दिलेली आहे? 5 सेंटीमीटर. 8 पंचे 40. काही मुलं काय करतात? चला माझं उत्तर आलं, संपलं. किती दिलेलं आहे? 40. पण एवढं लिहून चालत नाही, तर त्याचं एकक आपल्याला लिहायला पाहिजे. क्षेत्रफळाचं एकक कशामध्ये येतं? चौरसामध्ये. म्हणून चौरस लिहायची गरज नाही, नुसतं चौ लिहिलं तरी चालेल. आणि माप कशामध्ये दिलेलं आहे? सेंटीमीटरमध्ये. म्हणून चौरस सेंटीमीटर. नेहमी गणित सोडवताना हे सेंटीमीटर आहेत का मीटर आहेत की किलोमीटर आहेत हे नीट बघायचं आहे. कारण घाईघाईत तुम्ही काहीही लिहिलं, मीटर दिलं असेल आणि सेंटीमीटर लिहिलं असेल तरी तुमचा परीक्षेला अर्धा मार्क कापला जाऊ शकतो. त्यामुळे उत्तर बरोबर असून सुद्धा चालत नाही. तर या गोष्टी आपण काय करायच्या आहेत? लक्षात ठेवायच्या आहेत. समजलंय सगळ्यांना? समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. किमती भरलेल्या आहेत. 8 पंचे 40 चौरस सेंटीमीटर. म्हणजे या समांतरभुज चौकोनाचं किती क्षेत्रफळ आलं? 40 चौरस सेंटीमीटर. 40 चौरस त्यांनी काय केलेले आहेत? व्यापलेले आहेत. एक एक सेंटीमीटर बाजू असलेले किती चौरस इथे राहणार आहेत? 40 चौरस याच्यामध्ये राहणार आहेत. आता दुसरं उदाहरण आहे. एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेंटीमीटर व उंची 11 सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाचं क्षेत्रफळ किती? काय करायचं? पुन्हा कच्ची आकृती काढून घ्यायची.
कसंही तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही पाया उंची दाखवू शकता. पाया किती दिलेला आहे? 18 सेंटीमीटर आणि उंची किती दिलेली आहे? 11 सेंटीमीटर. आणि काय काढायचं आहे आपल्याला? क्षेत्रफळ काढायचं आहे. मग क्षेत्रफळामध्ये पहिलं काय लिहायचं? सूत्र. मी पुन्हा पुन्हा सांगते, लक्षात ठेवायचंय, विसरायचं नाही. समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह. पाया किती दिलेला आहे? 18 सेंटीमीटर आणि उंची किती दिलेली आहे? 11 सेंटीमीटर. यांचा गुणाकार करायचा आहे. 11 ने पहिलं कोणाला गुणणार आपण? 8 ला. 11 अठ्ठी 88. 88 चे 8. हातचं आले 8. 11 एके 11. 11 आणि 8 19. 198 चौरस सेंटीमीटर. किती आलं समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ? 198 चौरस सेंटीमीटर. पुन्हा इथे एक तुम्ही ओळ लिहिली तरी चालणार आहे. तुम्हाला तुमचा पेपर तपासणाऱ्यांना आवडायला हवाय असं जर वाटत असेल, प्रत्येक मार्क आपल्याला मिळालाच पाहिजे असं वाटत असेल, तर म्हणून समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 198 चौरस सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. इतकी साधी सोपी उदाहरणं आहेत. तुम्हाला त्याचं आपण सूत्र कसं तयार केलं हे सुद्धा कळलेलं असेलच. समांतरभुज चौकोनापासून काय तयार झाला? आयत तयार झाला. त्यामुळे तयार झालेल्या आयताचं आणि दिलेल्या समांतरभुज चौकोनाची क्षेत्रफळही समान आहेत आणि त्यानुसार त्याचं पाया गुणिले उंची हे सूत्र तयार झालं. तिसरं आहे, एका समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ 112 चौरस सेंटीमीटर असून त्याचा पाया 10 सेंटीमीटर असेल तर त्याची उंची काढा. समांतरभुज चौकोन याचं हे आतलं क्षेत्रफळ दिलेलं आहे. किती आहे हे क्षेत्रफळ? 112 चौरस सेंटीमीटर आणि पाया किती आहे? 10 सेंटीमीटर. काय काढायचं आहे आपल्याला त्याची? त्याची काय काढायची आहे? उंची काढायची आहे. काय काढायचं आहे? उंची काढायची आहे. तुम्ही दिलेल्या गोष्टी सुद्धा लिहू शकता. कसं लिहिणार मग? दिलेल्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे? समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 112 चौरस सेंटीमीटर. पाया किती दिलेला आहे? पाया बरोबर 10 सेंटीमीटर आणि काय विचारलेली आहे? उंची विचारलेली आहे. आता आपण सूत्रामध्ये किमती भरून उदाहरण सोडवूया. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. काय काढायचं आहे आपल्याला? उंची काढायची आहे. मग याच्यापासून आपल्याला सूत्र सुद्धा तयार करता येतं किंवा किमती भरून सुद्धा डायरेक्ट सोडवता येतं. मला काय काढायचं आहे? उंची. उंचीला पायाने काय केलेलं आहे? गुणलेलं आहे. हा पाया मला बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवायचा आहे. डावीकडे तो जाणार आहे.
जर गुणाकार असेल तर आपण त्याच्या विरुद्ध क्रिया करतो भागाकाराची, भागाकार असेल तर गुणाकाराची, बेरीज असेल तर वजाबाकी आणि वजाबाकी असेल तर बेरीज. हे आपण समीकरण सोडवताना शिकलेले आहोत. म्हणजे गणिताचा प्रत्येक भाग हा आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकताना, प्रत्येक नवीन गोष्ट शिकताना सुद्धा उपयोगात येते. काय काढायचं आहे आपल्याला? उंची. म्हणून उंची बरोबर समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ छेद पाया. हा पाया मी बरोबर चिन्हाकडे डावीकडच्या बाजूला पाठवला तर तो कुठे आला? गुणाकार असल्यामुळे तो कुठे आला? छेदस्थानी आला, म्हणजेच भागाकाराच्या ठिकाणी आला. आता उंची बरोबर, म्हणून उंची बरोबर क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 112 आणि त्याचा पाया किती दिलेला आहे? 10 सेंटीमीटर. तुम्ही शिकलेलाच आहात की कुठल्याही अपूर्णांकाचा छेद जेव्हा 10 असतो तेव्हा त्याचं उत्तर हे दशांश अपूर्णांकात येतं. भाग लावून सुद्धा काढता येतं किंवा जी मुलं तयार आहेत, शिष्यवृत्तीचा अभ्यास करतात, त्यांना ह्याचं उत्तर पटकन येईल. जेव्हा छेद 10 आहे तेव्हा दशांश चिन्ह आपण जर एककाकडून गेलो तर छेद 10 म्हणजे एका संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे 11.2 सेंटीमीटर ही त्याची काय आलेली आहे? उंची आलेली आहे. किंवा तुम्ही भाग लावून सुद्धा कसं काढायचं ते बघा. उंची बरोबर क्षेत्रफळ भागिले पाया. एकक स्थानी इथे 0 आहेत, इथे 2 आहेत. म्हणजे ह्याला 2 भाग जातो. बेपंचे 10, बेपंचे 10, 11तून 10 गेले 1 उरला, वरून घेतले 2, बेसक 12. किती आले? 56/5, 56/5. आता ह्या 5 ने भाग लावूया. 5 एक्के 5, आता वरून घेतले 6, 5 एक्के 5, 1 उरला, पुढे संख्या नाही, मग दशांश शून्य देऊन शून्य घेतल्यानंतर 10 झाले आणि 5 दुने 10 म्हणजेच 11.2 सेंटीमीटर. ही काय आली त्याची समांतरभुज क्षेत्रफळाची उंची आली. आता इथे चौसेमी लिहायचं का? नाही. क्षेत्रफळ जेव्हा काढायचं असतं तेव्हा क्षेत्रफळामध्ये ते एकक असणार आहे चौसेमी, चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर. पण आपल्याला उंची काढायची आहे तर उंची ही काय आहे? सेंटीमीटर मध्येच असणार आहे. त्यामुळे हे जे एकक लिहितो ते एकक लिहिताना सुद्धा तुमचं बारकाईने लक्ष असलं पाहिजे. सगळ्यांना समजलं असेल असं गृहीत धरून आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. एका समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ 83.2 चौरस सेंटीमीटर आहे. त्याची उंची 6.4 सेंटीमीटर आहे. तर त्याचा पाया किती लांबीचा असेल? काय दिलेलं आहे? त्याचा पाया किती लांबीचा असेल हे आपल्याला काढायचं आहे. हा झाला आपला समांतरभुज चौकोन. ही त्याची उंची, उंची दिलेली आहे 6.4. पाया आपल्याला काढायचा आहे आणि क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 83.2 म्हणजेच 83.2 हे आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे. सूत्र वापरणार आपण. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. तुम्ही जेव्हा उदाहरण सोडवाल त्या प्रत्येक वेळेला तुम्ही काय करायचं आहे? सूत्र बोलायचं आहे. मनात बोला. घरात असाल तेव्हा मोठ्याने बोललं तर चालणार आहे. पण वर्गात जेव्हा उदाहरणं सोडवता त्यावेळेला जी कृती करता ती मनातल्या मनात बोलत करायची आहे. त्यामुळे ती लक्षात पण छान राहते. तुम्ही कधीही विसरणार नाही. आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला? क्षेत्रफळ दिलेले आहे. आता आपण किमती मांडूया. याचं सूत्र सुद्धा तयार होतं. कसं? मगाच सारखंच की उंची आपण काय केली?
पाया आपण डावीकडे सरकवला, त्याच्यामुळे तो छेदस्थानी गेला आणि आपल्याला उंची मिळाली. आता आपण आधी किमती भरूया आणि मग सूत्राने पण सोडवूया. क्षेत्रफळ किती आहे? 83.2 बरोबर. पाया आपल्याला दिलेला आहे का? नाही. पाया काढायचा आहे आणि उंची आहे 6.4 म्हणजे 6.4. मग हा पाया मी बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवणार, तेव्हा काय होतं? मला पाया काढायचा आहे. म्हणजे मी ही उंची क्षेत्रफळाकडे पाठवणार आहे, तेव्हा ती गुणाकार असल्यामुळे ती कुठे जाणार आहे? भागाकाराच्या ठिकाणी. म्हणून पाया बरोबर क्षेत्रफळ छेद उंची. म्हणून पाया बरोबर क्षेत्रफळ किती आहे? 83.2 आणि उंची किती आहे? 6.4 6.4. तुम्ही दशांश चिन्हांचा भागाकार आणि गुणाकार शिकलेले आहात. तुम्ही डायरेक्टही करू शकता. जर तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल, तर दशांश चिन्ह काढून आपण उदाहरण सोडवूया. 83.2 म्हणजेच एका संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे छेद किती त्याचा 10. छेदस्थानी पुन्हा 64/10. आपण काय केलं? दशांश चिन्ह घालवलं. 2 अपूर्णांकाचा भागाकार असतो त्यावेळेला पाया बरोबर पहिला अपूर्णांक 832/10 आणि भागाकारामध्ये जेव्हा दुसरा अपूर्णांक असतो तेव्हा गुणाकार करून हा अपूर्णांक उलटा लिहायचा, म्हणजेच त्याचा व्यस्त लिहायचा. 10/64. 10 आणि 10 अंशस्थानचे 10 आणि छेदस्थानचे 10 इथे गेले. आता पुन्हा बघा, एकक स्थानी किती आहेत? 4. इथे आहेत 2. म्हणजे काय होणार आहे? 2 भाग जाणार आहे. 2 6, 2 4, 2 8, 2 2, 1 उरला, 2 12. 32 ला पुन्हा भाग जातो. पुन्हा 2 भाग लावूया आपण, किंवा 4 जातो का बघायचं. 4ची कसोटी काय आहे? एकक आणि दशक स्थानच्या संख्येने, एकक आणि दशक स्थानी असलेल्या अंकांनी जी संख्या तयार होते त्याला जर 4 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 भाग जातो. इथे दशक आणि एकक स्थानचं मिळून काय झालेलं आहे? 32. 4 भाग जातो आणि इथे 16 म्हणजे इथे सुद्धा 4 भाग जातो. म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 4 भाग जाणार आहे. 4 8 32, 4 1 4, वरून घेतला 1, एकाला भाग लागला शून्याचा आणि 4 चोक 16. पुन्हा 8 आणि ह्याला जातो का बघूया. 4 जातो का? तर आताही 4 भाग जातो. 4 2 8, 4 2 8 उरले 2, 4 सक 24. बघा, 2 1 2, 2 13 26. म्हणजे पाया किती आला? 13 सेंटीमीटर पाया आला. समजलं सगळ्यांना? जर तुम्हाला असा भाग लावणं कठीण जात असेल, काही मुलांना वाटतं की मला हे जमणार नाही, मी असा भाग लावू शकत नाही, तर तुम्ही काय करायचं आहे? रफ मध्ये, तुमचा जो रफ कागद असेल त्याला तुम्ही भागाकार करायचा आहे, पण आपले मार्क घालवायचे नाहीत. 64चा पाढा तयार करा आणि 64चा पाढा तयार करून तुम्ही ह्याला काय करू शकता? भाग देऊ शकता. येतंय लक्षात? का करायचं आहे? तर तुम्ही प्रयत्न करा आणि या पद्धतीने भाग देऊन सुद्धा तुमचं काय येणार आहे? उत्तर इथे येणार आहे. तर येतंय लक्षात तुमच्या? काही मुलांना डायरेक्ट भाग येत असेल तरी भाग लावायचा आहे आणि दशांश चिन्ह द्यायचे आहे. आलं लक्षात? म्हणजे क्षेत्रफळ दिलं असेल आणि पाया किंवा उंची दिली असेल तर आपल्याला काढता येतं. समजा पाया दिला असेल तर उंची काढता येते, उंची दिली असेल तर पाया काढता येतो, पाया आणि उंची दिली असेल तर आपल्याला क्षेत्रफळ काढता येतं. पुन्हा एकदा बघा, समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. आपल्याला काय काढायचं आहे? पाया. पायासाठी सूत्र तयार होतं, पाया बरोबर क्षेत्रफळ छेद उंची. किमती भरल्यानंतर आपण काय केलं? त्याला
भाग दिलेला आहे, दशांश चिन्ह काढून टाकलं. दशांश चिन्ह काढल्यानंतर कसं तयार झालं तेही तुम्हाला समोर दिसते. दोनापासून कसोट्या वापरल्या, 2ची कसोटी वापरली, 4ची कसोटी वापरली आणि भाग लावला. सोपं तुम्हाला पडावं म्हणून. आणि काही मुलांना तेही कठीण वाटत असेल तर रफ मध्ये असा भागाकार करायचा आहे. आणि तुम्ही आपलं उत्तर बरोबर आलंय की नाही याचा पडताळाही घ्यायचा आहे. आता माझं उत्तर आलं 13 सेंटीमीटर. पण मला बघायचंय, माझा लवकर पेपर सोडवून झालेला आहे आणि इकडे तिकडे बघण्यापेक्षा मला माहितीये की ताळा केल्यानंतर आपल्याला उत्तर काढता येतं. तर आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे बघूया. क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? पाया गुणिले उंची. पाया किती आला आपला? 13 सेंटीमीटर. बरोबर? आणि उंची किती दिलेली आहे? 6.4. म्हणजेच काय येणार आहे? क्षेत्रफळ येणार आहे. बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का? मग 13 गुणिले 6.4. 6.4 ला 13 ने काय करायचं आहे? गुणायचं आहे. तुम्हाला आडवा गुणाकार येत नसेल तर उभा गुणाकार करायचा आहे. 13चा पाडापाठ असेल तर तुम्हाला पटकन करता येईल. पहिलं 13 ने कोणाला गुणणार आहोत? 4ला. 13 चोक 52. त्याचे 2 हातचे आले 5. 13 78. 78 मध्ये 5 मिळवा. 79, 80, 81, 82, 83. इथे एका संख्येमध्ये दशांश चिन्ह आहे. एका संख्येनंतर म्हणून मी एका संख्येनंतर दशांश चिन्ह दिलं आणि माझं क्षेत्रफळ किती आलं? 83 चौरस सेंटीमीटर. बघा 83.2 आलं इथे. म्हणजे मी पाया काढला आणि ताळा करताना काय केलं? क्षेत्रफळामध्ये किमती घातल्या, पाया गुणिले उंची. माझा पाया आला होता 13 आणि उंची इथे दिलेली आहे. दोघांचा गुणाकार केला आणि माझं उत्तर आलं 83.2. म्हणजेच हे जे काही आपण सोडवलं ते आपलं बरोबर आहे. मग ज्या वेळेला तुमचा पेपर लवकर सोडवून होईल तेव्हा गणितात जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तुम्ही काय करायचं आहे? ताळा करून पाहायचा आहे. आपलं उत्तर आपणच आधी तपासून घ्यायचं आहे. सगळ्यांना हा भाग समजलेला आहे की कोणत्याही बंदिस्त आकृतीचं क्षेत्रफळ आपल्याला काढता येतं. त्याच्यासाठी आपल्याला काय माहित असलं पाहिजे? लांबी, रुंदी, उंची या गोष्टी जर माहित असतील तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढता येतं. लांबी, रुंदी ह्या सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर मध्ये सुद्धा दिल्या जाऊ शकतात आणि त्याची क्षेत्रफळ मात्र चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर आणि चौरस किलोमीटर मध्ये मोजली जातात. आणि मग हे जे क्षेत्रफळ आहेत ही चौरसामध्येच का मोजली जातात? तर ज्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे त्या आकृतीमध्ये किती चौरस बसतात किंवा त्या चित्रामध्ये किती एकूण चौरस बसतात ते सगळे चौरस मोजले म्हणजेच त्या आकृतीचं काय येतं? क्षेत्रफळ येतं. समजा ही एक घर आहे आणि ह्या घराचं काय आहे? ही माझी खालची जमीन आहे. मला किती लाद्या बसवायच्या आहेत? तर त्याच्यासाठी काय केलं? क्षेत्रफळ काढलं. मग 1 सेंटीमीटरच्या किती लाद्या बसतील ह्याच्यामध्ये? 100 लाद्या बसणार आहेत. म्हणजे 100 चौरस सेंटीमीटर हे ह्याचं काय आलं? क्षेत्रफळ. म्हणजे लाद्या मोजल्या. पण मग हे 100 कसे आले? तर लक्षात आलं की 2 बाजूंचा जर गुणाकार केला, कारण चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात. 2 बाजूंचा गुणाकार केला तर 100 चौरस सेंटीमीटर आले. म्हणजे सूत्र काय तयार झालं? चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. तसंच आयताच्या बाबतीत सुद्धा की 1 सेंटीमीटरचे चौरस काढले दिलेल्या आयतामध्ये तर ते 98 भरले आणि मग 98 कसे आले? तर त्याची लांबी आणि जी रुंदी आहे त्यांचा गुणाकार केला तर 98 येतात. म्हणजेच आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय तयार झालं? लांबी गुणिले रुंदी. त्याच्यानंतर आपण समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ शिकलो. समांतरभुज चौकोनामध्ये आपण काय केलं की त्याचा पाया घेतला आणि त्याची उंची घेतली. आपण काय केलं? उंचीवरती तो कापल्यानंतर त्याचा तयार काय झाला? आयत तयार झाला. मग आयताच्या क्षेत्रफळासाठी सूत्र काय वापरलं जातं? तर लांबी गुणिले रुंदी आणि म्हणून आपलं
समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ काय आलं? रुंदी म्हणजेच समांतर भुज चौकोनाची उंची आणि लांबी म्हणजेच समांतर भुज चौकोनाचा पाया. आणि म्हणून समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ झालं पाया गुणिले उंची. मग या सूत्रानुसार प्रत्येक वेळेला सूत्र लिहायचं आहे. सूत्रामध्ये किमती घालायच्या आणि उदाहरणं सोडवायची. तर अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा, जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा आणि एकदा शिकलात की तुम्ही कधीच विसरणार नाही. आता तुम्हाला किती समजलंय? आजच्या या पाठामध्ये काय काय समजलंय ते आपण बघणार आहोत. तर कोण सांगणार आहे मला? काय समजलं? पियुष? आज आपण घेतलेला आहे क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळातला कुठला भाग घेतलेला आहे आपण? समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ. तर आता आपण काय करणार आहोत? किती भाग आपल्याला समजला ते आपण बघणार आहोत. अनम्यूट केलंय का मुलांना? हॅलो, चला कोणी अनम्यूट असेल तर त्यांनी मला सांगायचं आहे. पहिलं वाचायचं आहे प्रश्न आणि त्याचं उत्तर सांगायचं आहे. हॅलो, 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 हॅलो सर. सगळ्यांना आजचा भाग समजलेला आहे? सर्व मुलांना? हॅलो, 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 मुलांना होता येते का म्यूट? कोण सांगणार? हात तर दिसतात आहे वरती. हॅलो, हॅलो, तुम्हाला सगळ्यांना आजचा भाग नक्की समजला असेल? हॅलो, हो टीचर, मी वाचू? हो वाच. बंदिस्त आकृतीने व्यापलेली जागा म्हणजे ते त्या आकृतीचे डॅश होय. क्षेत्रफळ. बरोबर. काय आहे? क्षेत्रफळ. अगदी बरोबर बाळा. चला दुसरं कोण वाचणार? टीचर, मी वाचू नेहा? हा वाच बाळा. समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर बरोबर आहे, बोल. पाया गुणिले रुंदी, पाया गुणिले उंची. अगदी बरोबर. तिसरं कोण वाचतंय? चला कोणाला येत आहे? टीचर, मी वाचू पियुष? हो वाच. समांतर भुज चौकोनाची उंची बरोबर क्षेत्रफळ भागिले पाया. अगदी बरोबर. आणि जर पाया दिला असता, पाया काढायचा असता तर काय घेतलं असतं या ठिकाणी? उंची. बरोबर. चला पुढचं कोण वाचणार आहे? एक समांतर भुज चौकोन दाखवलेला आहे, त्याचा पाया दिलाय, त्याची उंची दिलेली आहे. टीचर 24. टीचर 24. कसं काढलं? 6 into 4. पाया गुणिले उंची. बरोबर. सूत्र काय आहे? समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. हो बरोबर. आता पुढचं कोण सांगतंय? हा वाचा.
समांतरभुज समांतरभुज चौकोनापासून तयार झालेल्या आयताचे क्षेत्रफळ सारखेच असते. बरोबर, की त्या समांतरभुज चौकोनापासून जो आयत तयार होतो त्याचं क्षेत्रफळ आणि समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ हे सारखेच असते, समान असते. सगळी उत्तरं तुमची बरोबर आलेली आहेत. तुम्हाला हा पाठ समजलाय? हो हॅलो? टीचर. सगळ्यांना चांगला समजलेला आहे? हो. बरं, काही अडचण कोणाची आहे का? कोणाला काय शंका? तुम्हाला काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर विचारायचं आहे. आणि गृहपाठ आहे तुमच्यासाठी आज सराव संच 15.1 सोडवायचा. स्वच्छ सुंदर अक्षरात खाडाखोड न करता आपलं प्रत्येक उदाहरण कसं नीटनेटकं दिसेल त्या पद्धतीने तुम्ही तुमचा हा सराव संच आजच सोडवायचा आहे. सगळ्यांना नक्की समजलेलं आहे? काही अडचण? आज आपण आपला पाठ इथे संपवत आहोत आणि पुढच्या तासाला आपण समभुज चौकोनाचं आणि समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ शिकणार आहोत.